बदलापूर नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपने शिंदे सेनेला आणखी एक मोठा राजकीय धक्का दिला आहे। शिंदे सेनेचे उपशहर प्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय। या पक्षप्रवेशामागील भूमिका स्पष्ट करताना आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं की शिंदे सेनेत सुरू असलेली घराणेशाही मोडून काढण्यासाठीच हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया दिली। महत्त्वाची बाब म्हणजे प्रवीण राऊत यांच्या पत्नी शीतल राऊत आणि वहिनी विजया राऊत या सध्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत। याचबरोबर शिवसेनेच्या नगरसेविका दीपाली लामतुरे आणि त्यांचे पती गणेश लामतुरे यांनीही शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलाय। या घडामोडींमुळे बदलापूर नगरपालिकेत भाजपची ताकद आणखी वाढली असून प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद दिले जाण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। खरं म्हणजे या बदलापूरमध्ये जे या शिवसेनेमध्ये चाललंय ते घराणेशाही चाललेली होती। वेगळ्या पद्धतीने कोणीतरी आपलंच सगळं चालवतं। हे कोणीही वरच्या शिवसेनेला विश्वासात न घेताना इतसे काही निर्णय झाले, त्याच्यामुळे बरेचसे लोक नाराज होऊन ते बाहेर पडले। अजूनही कुठल्याही प्रकारची चर्चाही नाही, काही विषय पण नाही। तो त्यांना स्वतःची इच्छा होती। तर मी माझ्यानं त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध पूर्वीपासून आहेत, पण मी कधीही त्यांना बोललो नाही की तुम्ही माझ्या पक्षात या म्हणून। माझ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेला त्यांनी काम केलेलं आहे, पण मी पक्ष प्रवेश करावा असं मी त्यांना कधीही बोललेलो नाही। आज त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली। मला तर हे काहीच नाही, मला फक्त बोलवलं आणि सांगितलं पक्ष। भाजप ज्या दिवशी निवडणूक होते त्याच्या दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या निवडणुकीची तयारी असते आणि त्यामुळे मी भाजपचा कार्यकर्ता त्याच पद्धतीचा आहे। मी माझी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून माझी नोंदणी सुरू होते आणि मी माझे पॉकेट जिथं मी कमी पडलोय तिथंशी माझी ताकद लावत असतो। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं ते पहिल्यापासूनचं धोरणच आहे। त्यामुळे 29ची तयारी ऑलरेडी सुरू कधीच झाली। 25 वर्षापासून या शिवसेनेमध्ये आम्ही कार्यरत आहे। माझे बंधू दिवंगत मोहन शेठ राऊत होते। आम्ही आज 25 वर्ष सातत्याने शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करत आहे। पण हालाकी हा संपूर्ण बदलापूर शहरसुद्धा बघतो आणि सर्वांना माहीतसुद्धा आहे का आम्हाला कुठलीही तिथं चांगली वागणूक दिल्या जात नाही, आम्हाला दुय्यम वागणूक दिली असेल। याच्या भरपूर तक्रारी ह्या बदलापूर शहरामध्ये जे प्रस्तावित जे शिवसेना जे चालवतात त्यांच्या भरपूर तक्रारी मी आमच्या आदरणीय वंदनीय जे आमचे एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांच्याकडे केलेले आहेत। पण त्या खऱ्या अर्थाने इथल्या लोकांना ते बदलू शकले नाही आणि बदलू शकल्याने त्यांची विचारधारा तीच राहिलेली आहे। त्याच्यामुळं आम्ही सुद्धा ह्या पूर्ण प्रभागामध्ये माझ्या 4-4 घरामध्ये नगरसेवक आहेत आणि त्या 4-4 नगरसेवकांनाच ज्या प्रभागामध्ये असेल किंवा लोकांच्या प्रती असेल तर विकासाची कामं केलं जाणार नाही किंवा विकास तिथला होत नाही, म्हणून मला कुठंतरी माझी विचारधारा बदलावी लागेल। नाही असं काय आता मला भारतीय जनता पार्टीने मला काय असं आश्वासन दिलं नाही का स्वीकृत नगरसेवकाचं। फक्त भारतीय जनता पार्टीने आज माझा प्रवेश झाला आहे। माझ्यावर जबाबदारी जी देतील या शहरामधले असेल का प्रभागामध्ये असेल ती मी प्रामाणिकपणे पार पाडेल। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, बदलापूर।